मम्मी रेडी झाली आहे. डॅडी एकटाच वन मॅन शो ब्रेकफास्ट प्रिपेअर करतोय. आता मी डिनरसाठी बनवणार आहे चिकन टाकोस. त्यासाठी मी घेतले चिकन. याची रेसिपी तुझ्या कुकिंग चॅनलवर टाक. हां टाकी. मी फीचर करतो तुझं. चालेल. कोलॅब करूया. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे आमच्या ट्रिपचा डे 3 आणि ॲस्पेन मधला डे 2. आता सकाळचे 7 वाजलेले आहेत. डॅडीने पण त्याचा कॅमेरा सेटअप केलेला इकडे आमच्या फॅमिली व्हिडिओसाठी आणि मस्त फायर प्लेस लावली आहे. बाहेर -9 डिग्री आहे आणि आत्ताच डॅडीने जरा कॉफी ब्रू केली होती आणि इकडे ब्रेकफास्टच्या आधीची कॉफी आम्ही पितोय आणि डॅडी फरसाण खातोय. राहुल फोटोज एडिट करतोय आणि इथे मस्त फायर प्लेस चालू आहे. बाहेर जाऊन बघूया. तुम्ही गेलात बाहेर? मी गेलो होतो. सॉलिड थंड खतरनाक. असा मस्त व्ह्यू आहे इकडे. खाली रस्त्यावर पण स्नो पडला नव्हता, पण जो ड्यू होता, दव असतो तो जरा फ्रीज झालाय. म्हणून इकडे बघा आम्ही मम्मीचे स्लीपर घातलेले आज जातो, कारण मी असे एकदम रात्रीचे कपडे घातलेले. डॅडी एकटाच वन मॅन शो ब्रेकफास्ट प्रिपेअर करतोय. काय बनवतोय? मसाला ऑमलेट आणि हे बनवतो सॉसेज पुढे पडायचं. अरे वा, टेबल सेटअप केलं डॅडीने. मस्त आराम करतोय आम्ही तिघे. माझा मस्त आराम चाललाय. पण आल्या मम्मीने चिकन वडे बनवले होते जेट लॅग मध्ये फुल. फायर प्लेस बंद झाली आहे, लावतो पटकन. यावेळेला या हॉलिडेला मम्मीला एकदम आराम देणार आहे आणि द बॉईज आर गोइंग टू कुक. आज डिनर मी बनवणार आहे. अरे वा, व्हेरी गुड. तुम्ही पण मोठे तुमच्या बायकांना असा आराम द्या. देणार. मस्त गेलं ना. तर कोणी ज्यांनी जिकडे बसायचं ते बसू शकतं. कसं वाटलं अम्मा जेवण? मस्त वाटलं. मेन सगळेजण 4 जण बसून खातोय ना, त्याची मजा आली. खूप वर्षांनी असा योग आलाय. डॅडी काय करतोय? कॉफी ब्रू करतो. मला मिळेल थोडीशी? येस, बट इट विल टेक सम टाइम. डॅडी बाहेर थंडीमध्ये -1 मध्ये कॉफी पितोय. थंडी आहे. मस्त आहे ना. पण क्लायमेट दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि रोहनच्या मीटिंग्स चालू आहेत आणि इकडे वैशाली राईस कुक करते आणि मग पुढचा प्रोग्राम असा आहे की बहुतेक आम्ही लायन्स हेड विलेजला जाऊ आणि वेल विलेज व्हिजिट करू. ही दाल मखनी आहे, एस्ट्रोनॉट फूड. हे बघा, उतल्यावरती ह्या आतमध्ये असं होतं आणि त्याच्यात आता हॉट वॉटर टाकायचं आपल्याला. ती दाल मखनी रेडी होईल. मी आता जस्ट अंघोळ करून आलोय पण मला खूप गरम होतं म्हणून मी काच उघडली. उकळत नाही. किती पॅकेट आहे? 1 पॅकेट आहे. नाही, 2 घेतले पॅकेट. चिकन पण आहे. त्याच्यावर खायला काय? नुसती डाळ? नाही, भात बनवलाय ना. नाईस. आता आपण हे बॉईल केलंय पाणी. त्याच्यात जे प्रमाण दिलंय 1.25 कप एका पॅकेटला, त्याप्रमाणे. आणि इथे खरं फुल फ्लेज किचन आहे, तरी पण आम्ही एस्ट्रोनॉट फूड आणलंय कारण वेळ वाचवण्यासाठी. आणि परत इकडे फोडण्या बिडण्या दिल्या की सगळ्या घरभर वास, आपल्यासारख्या खिडक्या नसतात, म्हणून हे आम्ही पिकनिकसाठी खास घेऊन आलोय. ही बघा, आता अशी डाळ तयार झाली आपली. मस्त थिक झाली एकदम. पण खाऊया. आता मी लंच करतोय. दाल मखनी, राईस आणि चिकन आणि मिरचीचं लोणचं. हँड वॉर्मर्स घेतलेत
प्रत्येकाला एक पॅकेट दिलं, एका पॅकेटमध्ये 2 आहेत. हे उघडले की 10 मिनिटांनी गरम होतात आणि 10 तास गरम राहतात. एक आपल्या खिशात टाकायचे आणि हातात पकडायचे. मला आणि मस्त बूट्स घातलेत. आता तुला गरम होत आहे? मग चल जाऊया आता. जॅकेट गाडीतून उतरल्यावर घाल. जॅकेट, टोपी, ग्लोव्ह. डॅडी रेडी होऊन बसलेला आहे. हॅलो किटीची पिशवी घेऊन. आणि ते घे तुझी हँड वॉर्मर्स. ग्लोव्स घेतले तुम्ही आपापले? चला. तू घेतले तुझे? माझं पिशवी ओके. तर आता मी सगळे रेडी झालो आहोत आणि आता मी चाललोय वेल व्हॅलीमध्ये. वेल नावाचं आहे की ते छोटासा स्की टाउन आहे तिकडे. त्याचं डाऊनटाऊन आणि अशी मेन स्ट्रीट त्याची खूप चांगली आहे. सो मी तिकडे असंच फिरायला चाललोय. आणि सनसेट झाल्यानंतर रात्रीचे पण फोटो वगैरे काढून आम्ही घरी येणार आहे आणि घरी आल्यावर मग मी टाकोस बनवणार आहे. विलेजचं पार्किंग किती आहे आपलं? ते लायन्स हेड पार्किंग स्ट्रक्चर पार्किंग पासून फिरायचं खूप लांब आहे. आज मिनिमम आपल्याला 2 मैल चालायचं. 2 मैल चालायचं. ठीक आहे. $35 4+ hours. बघा पोचलोय आपण वेल मध्ये. वेलकम टू वेल. आता आपल्याला आपल्या पार्किंग स्पॉटवर जायचं आहे. हा टाउन जरा जास्त सुंदर आहे आम्ही जिकडे राहतो त्याच्यापेक्षा. आता हँड वॉर्मर आहे, उघडलंय मी. असा पाऊच असतो, याला जरासं असं हलवायचं, तो ॲक्टिवेट झाला आणि खिशात ठेवायचा. माझा तो ऑलरेडी गरम व्हायला लागला आहे. मम्मी रेडी झाली आहे. माझं जर आता वजन केलं ना तर मी 10 किलो एक्स्ट्रा आहे. ते बुटात 2 किलोचे असतील तुझे. आणि ते चालता येत नाही फास्ट. मला जरा थांबा माझ्यासाठी. पण आपल्याला पळायचं आहे आता. तुला पळावं लागेल. आम्ही या वेल विलेज मध्ये आलोय. शांत मस्त, थंडी पण आहे. हिमालयन आर्ट्सचं दुकान आहे. छोटी छोटी एकदम क्यूट दुकान आहेत. कसं वाटतं आम्हा? 4 डोळे पाहिजे होते का? 2 डोळे इकडचं मिस होतो तिकडचं मिस होतो. मग गोल गोल चक्रा मारत फिर. कसं वाटतं डॅडी? अरे सॉलिड पण एकदम थंडी आहे. आता 1 डिग्री आहे, रात्री -8 आहे. झाड पण होतं छान. हे वेल विलेजचं टाउन सेंटर आहे. अजून पुढे पण आहे खूप. मस्त आईस स्केटिंग रिंक आहे इकडे. करायचं मन होत आहे. मामा तुला येतं स्केटिंग? तर इथे यटीज ग्राइंड नावाचं कॉफी शॉप आहे. इकडे मी कॉफी घेतोय. काय दाखव. ऑर्डर फॉर राजू. राहुलचं नाव राजू लिहिलंय त्याला पण. हे राजू. आता आमचं हॉट चॉकलेट आलेलं आहे मस्त गरमागरम. मम्मीची सेल्फी काढू. मम्मा इथे लातूरचं रेस्टॉरंट आहे बघ. लातूर बंद आहे ना? वा, इकडे क्रिसमस ट्रीची साईज बघा, थोडं मोठं आहे ना. आता आम्ही एका बस स्टॉपवर थांबलोय जिकडे फ्री बस आहे जी आम्हाला 30 मिनिटं आसपास सगळं फिरवणार आहे आणि फ्री, काही तिकीट वगैरे नाही आहे. सो आता आम्ही इथे थांबलोय बस स्टॉपच्या इकडे आणि तो युटर्न मारून येईल 5 मिनिटात. आता इथे एवढा काळोख झाला असं वाटतं रात्रीचे 11 वगैरे वाजले असतील, पण 5 वाजून 40 मिनिटं झाले आहेत फक्त रात्रीचे. आमची बस आली आहे, बसमध्ये बसलोय. तर नेक्स्ट स्टॉप वेल विलेज आहे, तिकडे आम्ही थांबू. तर सगळे उतरलेत, आम्हीच चौघ आहोत बसमध्ये. मस्त आहे ना मग. मस्त आहे विलेज. हा विलेजचा 4 रस्ता आहे आणि इकडे पण मस्त आहे. असं वाटतं रात्र झाली आहे तर 6:20 झालेत. बघा आम्ही आता या ब्रिजवर आहोत. या मस्त दिसतंय, पाण्याचा आवाज पण येतोय. पण आता -3 झालेलं आहे आणि खूप थंडी वाजते आणि आमचं सगळं बघून झालं आहे.
पण आम्ही गपचूप हॉटेलला चाललो. गपचूप हॉटेलला चाललं नाही, पहिल्या वॉलमार्टला जायचं. वॉलमार्ट. हँड वॉर्मर्स घ्यायचे दुधासाठी आणि बॉडी वॉर्मर आणि टो वॉर्मर पण. हो, आणि आम्हाला अजून स्विमिंग ट्रंक्स घ्यायचे आहेत, कारण दादाने मी डिसाईड केलं की आमच्या हॉटेलमध्ये आउटडोर हॉट टब आहे, मला त्याच्यात उतरायचं आज रात्री नाही तर उद्या सकाळी तरी. येस. म्हणून आम्ही चड्डी काय जाणार बेसिकली वॉलमार्टला. मम्मी जाऊया ना. ओके. आणि घरी जाऊन मी टाकोच बनवणार आहे. फ्री होतं आपल्याला पार्किंग, पण आपण संध्याकाळी आलो होतो 3 वाजल्यानंतर. व्हेरी नाईस. स्ट्रेट बघ काय तापलेच बघ मम्मा. हो यार, माझे पण कापलेत. बापरे. आता मी डिनरसाठी बनवणार आहे चिकन टाकोस. त्यासाठी मी घेतले चिकन. त्याला आता टाको सीझनिंग मध्ये मॅरिनेट करणार आहे. 2 वेगवेगळ्या टाईपचे सीझनिंग्स घेतलेत मी. सो अर्ध्या चिकन स्प्लिट करणार आहे. आता या 2 चिकनचे बॅचेस मी घेतले आहेत आणि हे 2 वेगवेगळ्या टाईपचे सीझनिंग्स आहेत. आणि भरपूर वेगवेगळ्या टाईपचे सीझनिंग्स होते, पण मी हे का घेतले कारण त्याचं पॅकिंग मस्त होतं. तर चला आता आपण पहिले टाको घेऊया. ह्याच्यात चिलीज, गार्लिक, स्पायसेस, सी सॉल्ट. दुसऱ्या वाल्यामध्ये गार्लिक, स्मोक चिली, स्पायसेस आणि सेम. ओके, लेट्स. चिकनच्या हिशोबाने मसाला खूप जास्त नाही वाटत आहे. वाटतोय. हो, पण आता आपल्याकडे काय ऑप्शन नाही. तुम्हाला हाताने नाही करायचं हे. चमचा मी करू हाताने. मला माझी नखं खराब नाही करायची म्हणून राहुलला मी मिक्स करायला देतोय. मस्त आहे रे मसाला. चांगला आहे. टाक अजून. हा, पहिला मिक्स करतो आणि मग टाकतो ना. तो याच्यात लिंबू पिळला. हो, पिळला. आता चिकन मॅरिनेट झालेली आहे, त्याला आपण पॅनवर फ्राय करणार. कॉफी पण ब्रू करायला ठेवली आहे आणि राहुल इकडे बनवणार आहे टॉप रेमन करी फ्लेवर. तर मी घेतोय ॲव्होकाडो ऑइल. आता हे नॉनस्टिक आहे तरी मी हे वापरतोय कारण दुसरं ऑप्शन नाही आपल्याकडे. चिकन आता फ्लिप केली आहे. अजून 2-2 मिनिटं मला वाटतं होईल, कारण चिकन एंडर्स खूप छोटेसे आहेत. माझी काय मदत नको. आता चिकन श्रेड करतोय मी, म्हणजे ते टाको मध्ये चांगले लागेल आणि त्याच्या सगळ्या साईडला मसाला पण लागेल. ओके. कारण आपण खूप वेळ मॅरिनेट केली नव्हती. आणि थोडा वरण पण मसाला आम्ही टाकू. ओके. मस्त लागेल ना अशी. युनिव्हर्सिटीमध्ये एकटा जेवण बनवून सगळी मुलं आपापल्या लेवलला अशा स्किल शिकतात. बटर टाकतो आम्ही, कारण थोडा मसाला चिकटायला वाटतं. बटरचा टेस्ट पण चांगली आहे. मसाला हा टाकू मसाला अजून. आता आम्ही हे टॉर्टिया कॉर्न टॉर्टिया घेतले, ते आम्ही त्याच्यात थोडेसे फ्राय करतो. फ्राय नाही करते ना, गरम करतो. कुकिंग चॅनल मध्ये गप्पा मारतात तशा कर ना. काय गप्पा मारतात तुम्ही? काहीतरी होस्ट जो होस्ट प्रश्न. आता तुम्ही काय करत आहात? दिसत नाही. ते काय आहे? नाही, हमेशा तो जो जे मेन शेफ असतो तो एकदम ट्रेंड असतो. तो ही एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्ही तुमच्या मुलासाठी, डब्यासाठी, शाळेसाठी बघशील 3 तासाचा प्रेप असतो त्याला. चिकन का भाजी. तुला माहिती माझं युट्यूब चॅनल अगोदर मी हे असं सुरू केलेलं, बडबड करून हे करायचं, पण ते काय मला झिकलं नाही. याची रेसिपी तुझ्या कुकिंग चॅनलवर टाक. हा टाकेल. मी फीचर करतो तुला. चालेल. कोलॅब तरी. पण ते टाकोची मसाले इकडे आहेत, तिकडे काय टाकायचं? आपले इंडियन मसाले. तंदूरी चिकन मसाला. कुकिंग चॅनल पण वाटतं सोपं ना, आणि का पटापट बनवलं, पण किती त्याचं प्रिपरेशन असतं माहितीये अगोदर. तसं टॉप रेमन खूप सिंपल होतं. पेपर प्लेट्स मध्येच खाऊया. स्ट्रीट स्टाईल टाकोस आपण काचेच्या प्लेटमध्ये खायला तर मजा नाही येणार. आमचं सगळं रेडी झालेलं आहे. टॉर्टियाज पण रेडी आहेत आणि इकडे कांदा, सिलेंड्रो आणि अजून काय हालापिनोस पण टाकले आणि लिंबू घेतल्या प्रत्येकाला आपापला पिळायला.
आणि चिकन थोडी कमी झाली आहे कारण आम्ही कमी घेतलेली, जरा मिसकॅल्क्युलेशन झालं, म्हणून मी इथे टॉप रेमन करी फ्लेवरचं पण बनवलं आहे. चलो अभि खाते. टाको रेडी केलंय मी आणि आता खाऊया. बस कसं आलंय? मस्त आलं. कसं रेडी? मी आता खातोय आणि मग सांगतो तुला. ओके, जबरदस्त. मी टाको बनवलेले एवढे खतरनाक होते, मम्मीत सुपर पॉवर आली. हे बघ मसाला खाऊन शकते. फ्रीज उघडायच्या की फ्रीज खेचते ती. खापरली मी एकदम असा. मम्मीचा प्रोटीन इंटेक कमी करायला पाहिजे. आता मम्मी मारेल ना तर मुंडकं निघेल. तर असं होतं आमचा डे 3. आय होप तुम्हाला आवडला असेल. आम्ही पण खूप मजा केली आणि मस्त तिकडे छोटासा टाउन होता आणि लाईट्स वगैरे एकदम सुंदर होते, तर आम्हाला फिरायला खूप मजा आली. मजा आली ना? खूप मजा. पण कॅमेरा किती जस्टिफाय करेल माहित नाही, खरं प्रत्यक्ष डोळ्याने प्रत्यक्ष बघायला खूप अनुभव सुंदर मस्त होता. होता एकदम. सो आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.